देवी भागवत स्कंद 3 अध्याय 11। उतथ्यावर देवी प्रसन्न होते व वर देते। लोमश पुढे सांगू लागला, त्या उतथ्याला वेदाध्ययन करता येत नसे किंवा जप करण्याची माहिती नव्हती। देवांची आराधना ध्यान वगैरे काहीच तो जाणीत नसे। आसन प्राणायाम प्रत्याहार भूतशुद्धी यांचेही त्याला ज्ञान नव्हते। मंत्र किलक गायत्री शौचविधी स्नानाची पद्धती आचमन कसे करावे प्राणाग्निहोत्र बलिदान अतिथी सत्कार संध्या समिधा या गोष्टींबाबत तो अनभिज्ञ होता। प्रातःकाळी उठल्यावर तो दात घासून गंगेत फक्त आंघोळ करीत असे। दुपारी जी मिळतील ती फळे खाऊन भूक भागवीत असे। त्याला खाण्यामध्ये वर्ज्य अवर्ज्य कळत नसे, पण तो एक नियम मात्र प्राणपणाने पाळीत असे। तो असा की कधीही खोटे बोलत नसे। त्यामुळे लोकांनी त्याचे नाव सत्यतपा अर्थात सत्यव्रत असे ठेवले होते। तो कुणाचेही हित अथवा अहित करीत नव्हता। कसली भीती न बाळगता तो सदैव आपल्याच विचारात गर्क राहत असे। त्याला वाटे की हे कसले आयुष्य माझ्या वाट्याला आले आहे। मी इथे दुःखात दिवस काढतो आहे। मूर्खाचे जगणेच निरर्थक, त्यापेक्षा मरण आले तरी परवडेल, पण ते तरी कधी येईल। माझ्या नशिबामुळेच मी असा मूर्ख झालो, त्याशिवाय दुसरे कारण असणार नाही। मला मनुष्याचा जन्म मिळूनही व्यर्थ गेला। जसं एखादा हिरवागार डौलदार वृक्ष फळविरीत असावा, तसाच मी पण निष्फळ आहे। पण नशिबाला तरी दोष कसा द्यावा? जसे पूर्वकर्म तसे नशीब। कदाचित मी पूर्वी एखादी पोथी लिहून ब्राह्मणाला अर्पण केली नसावी किंवा कुणाला विद्यादान केले नसेल, म्हणून मी असा ब्राह्मण जातीमध्ये मूर्ख जन्माला आलो। तीर्थयात्रा तपश्चर्या साधू संतांची सेवा ब्राह्मण पूजन यापैकी काहीच मी पूर्वी केले नसणार। अनेक मुनिपुत्र वेदपारायण आहेत, पण मी मात्र मूर्ख तो मूर्खच। खरोखर दैव हेच सर्वश्रेष्ठ आहे असेच म्हणायला पाहिजे। मला तपस्येचे ज्ञान नाही तर कसली साधना करणार? माझे दैवच खोटे आहे। दैव बलवान आहे व पुरुषार्थ निरर्थक आहे। कोणत्याही कार्यात परिश्रमांपेक्षा दैवाचे साह्य हेच महत्त्वाचे आहे। ब्रह्मा विष्णू व रुद्रासहित सर्व देवसुद्धा काळाच्या अधीन आहेत, तेव्हा काळ हा अजिंक्य आहे असेही सिद्ध होते। अशा तऱ्हेचे उलटसुलट तर्कवितर्क करीत त्याचे दिवस निघून चालले होते। तो विरक्तपणाने काळ कंठीत होता। पाहता पाहता 15 वर्षे उलटली, मात्र तो नेहमी खरे तेच बोलत असल्यामुळे लोकांमध्ये त्याचा फार मान होता। त्याला शास्त्रादींचे कसलेही ज्ञान नव्हते, तरी सत्यवचनीपणामुळे सर्व लोक त्याचा आदर करीत असत। अशाच एका वेळी एक जखमी झालेले डुक्कर पळत पळत तिथे आला। त्याला पाहून आमच्या सत्यव्रत मुनीने ए ए असा आवाज केला। ए हे अक्षर सरस्वतीचे बीजाक्षर आहे। तथापि ही गोष्ट माहीत नसूनही केवळ दयेपोटी त्याच्या मुखावाटे नकळत तसा उच्चार झाला। तो डुक्कर मात्र जीवाच्या भीतीने पळतच आश्रमाच्या मागच्या बाजूच्या झाडीत जाऊन लपला। काही क्षणातच हातात तीरकमठा घेतलेला कुणी एक भिल्ल तिथे जाऊन दाखल झाला। तो उंचपुरा व शरीराने धिप्पाड आणि उग्र चेहऱ्याचा असा होता। सत्यव्रताला तिथे दर्भासनावर बसलेला त्याने पाहताच हात जोडून नमस्कार केला। त्याने मुनीला विचारले, महाराज, या दिशेने एक डुक्कर पळत पळत आला आहे, तो कुठे गेला? तो माझ्याच बाणाने जखमी झालेला आहे। तुम्ही खरे तेच बोलता म्हणून मोठ्या आशेने मी तुम्हाला विनंती करतो। माझे सर्व कुटुंबीय भुकेने व्याकुळ झाले आहेत आणि त्यांची भूक तर मला भागवायलाच हवी। बरे, माझ्या नशिबात सुद्धा विधात्याने उपजीविकेचे हेच साधन लिहिले आहेत। दुसरे काहीच मला करता येत नाही। मी खरे तेच सांगतो की बऱ्या अथवा वाईट अशा कोणत्याही उपायाने का होईना, पण कुटुंबाचे पोषण मला केलेच पाहिजे। घरी माझी बायको व मुले भुकेलेली असतील, तेव्हा हे सत्यव्रत मुनी मला लवकर सांगा की तो डुक्कर कुठे गेला आहे।
असे त्या भिल्लाचे म्हणणे ऐकून सत्यव्रत मोठ्या पेचात पडला. त्याला विचार पडला की सत्यवचनाचे व्रत मोडता कामा तर नये आणि खरे बोलावे तर हा जाऊन त्या डुकराचा जीव घेईन. काय बरे करावे? सत्य बोलण्यामुळे जर हिंसा घडत असेल तर त्याला सत्य तरी कसे म्हणायचे? आणि खोटे बोलून जर कुणावर दया व उपकार होत असतील तर ते सत्यच होय. परहित साधले जात असेल तर ते बोलणे निसंशय सत्य मानले पाहिजे. पण माझे सत्यव्रत तर मोडता नये आणि डुक्करही वाचेल असे काय अन कसे सांगावे? अशा प्रकारे तर्क करीत तो ब्राह्मण उगी बसून राहिला. सत्यव्रत तर मोडता येणार नाही आणि डुक्कर तर वाचला पाहिजे, यासाठी काय करावे अशा संभ्रमात तो पडला. परंतु जमदग्नी मुनी त्याच्या भाग्याने असे झाले की त्याने त्या घायाळ डुकराला पाहून ऐ ऐ असा जो नकळत शक्तिबीजाचा उच्चार केला होता, त्या योगाने देवी संतुष्ट झाली आणि तिने त्याच्या ठायी विद्येचा संचार केला. त्याच क्षणी तो वाल्मिकीप्रमाणे प्रज्ञावान असा झाला. तो मोठा कवी झाला. मग तो त्या भिल्लाला म्हणाला, या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. अहो व्याध स्वकार्यार्थीनं किं पृच्छसी पुन्हा पुन्हा. याचा अर्थ असा होतो, हे व्याधा, तू पुन्हा पुन्हा काय विचारतो आहेस? अरे जिला बोलता येते तिने पाहिले नाही आणि जे पाहू शकतात म्हणजे डोळे, त्यांना बोलता येत नाही. हे उत्तर ऐकल्यावर निराश होऊन तो शिकारी परत माघारी निघून गेला. पुढे तो सत्यव्रत ब्राह्मण महाकवी म्हणून विद्वज्जनांमध्ये प्रसिद्ध झाला. त्या सारस्वत बीजाच्या जपामुळे तो पंडित झाला व त्याची कीर्ती अजूनही प्रतिवर्षी गायली जाते. त्याची कथा मुनिजन सांगतात. ते यज्ञ समाप्त झाल्यावर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा सन्मानपूर्वक त्याला घरी नेले. आता हे राजा, तीच जगताची मूळ कारण अशी आदिशक्ती परादेवीच एकमात्र आराध्य आहे. म्हणून वेदविधानानुसार यज्ञ कर, म्हणजे तुझ्या सर्व कामना निश्चितपणे सिद्धीस जातील. तिचे भक्तिपूर्वक स्मरण करून पूजन करावे. ध्यानपूर्वक तिची नावे जपावीत, म्हणजे ती सर्व मनोकामना पूर्ण करते. याचसाठी तिला कामदा असे म्हणतात. राजा, कुणी रोगी, दीन, उपाशी, दरिद्री व शठ दिसला तर निश्चितपणे अंदाज करावा की तो तमोगुणी आहे. एखादा दुःखी, मूर्ख, त्रास पावलेला, वैऱ्यांनी छळलेला, सेवक, गुलामी करणारा, हतबल आणि विव्हळ असेल, त्याचप्रमाणे बुभुक्षित, दुःखी, इंद्रियांचा दास, सदैव वखवकलेला असा असतो तो दुर्भागी होय. याच्या उलट दुसरे लोक वैभव संपन्न आणि पुत्रपौत्र वगैरे असलेले, नाना प्रकारची सुखे भोगणारे, ज्ञानी, राजासारखी धनसंपदा असलेले, लोकांकडून सन्मानित, तसेच स्वजनांचे प्रेम लाभलेले असे पण आहेत. अशा दोन्ही तऱ्हेच्या माणसांना पाहून बुद्धिवंतांचे तर्क व प्रत्यक्ष प्रमाण यांनी समजावे की जे भाग्यवान आहेत त्यांनी पूर्वी केलेल्या आंबेच्या सेवेचे ते फळ आहे. दुःखी लोकांनी कधी तिची सेवा केली नाही. व्यास म्हणतात, राजा, मी महात्मा लोकांकडून ऋषीमंडळात ही गोष्ट ऐकली आहे. तेव्हा तू सुद्धा जर भक्तिप्रेमपूर्वक देवीची आराधना करशील तर ते अत्यंत उत्तम होईल. अध्याय 12. जन्मेजयाला व्यास उपदेश करतात. जन्मेजयाने मोठ्या उत्सुकतेने व्यासांना प्रश्न केला, महाराज, देवी यज्ञाचा विधी मला संपूर्ण सांगा, म्हणजे तो ऐकून मीही सावधतेने तसा यज्ञ करीन. मला पूजेचा विधी, मंत्र, होमासाठी लागणारे साहित्य हे सर्व सांगा. ब्राह्मण किती असावेत, दक्षिणा किती द्यावी, तेही सर्व सांगा. व्यास म्हणाले, राजा, देवीच्या यज्ञाचा विधी सविस्तर सांगतो. कर्मफलाच्या हेतूप्रमाणे त्याचे 3 प्रकार होतात. ते असे: पहिला सात्विक, दुसरा राजस व तिसरा तामस. मुनी करतात तो यज्ञ सात्विक,
राजे लोकांचा राजस व राक्षसांचा तामस. याशिवाय ज्ञानी लोक करतात तो निर्गुण यज्ञ व विमुक्तांचा ज्ञानमय असे 2 प्रकार आहेत. हे सगळे प्रकार तुला सविस्तरपणे वर्णन करून सांगतो. ज्या यज्ञात देश, काळ, हवनीय द्रव्य, मंत्र व ब्राह्मण तसेच श्रद्धा या सर्व गोष्टी सात्विक असतात तो यज्ञ सात्विक असतो असे जाणत्यांचे मत आहे. द्रव्यशुद्धी, क्रियाशुद्धी व मंत्रशुद्धी असेल तर त्या यज्ञाचे फळ पूर्णपणे मिळते. ही गोष्ट हे राजा तू निश्चित जाण. त्याचप्रमाणे अन्यायाने मिळवलेल्या द्रव्याने जरी पुण्यकृत्य केले तरी या जन्मी अपकीर्ती मिळते आणि परलोकीही फळ लाभत नसते. म्हणून न्यायपूर्वक मिळविलेल्या द्रव्याने पुण्यकृत्य करावी म्हणजे परलोकी यश व सुख यांची प्राप्ती होते. तुला तर पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञाची गोष्ट ऐकून ठाऊक आहे. एकतर त्या यज्ञात स्वतः श्रीकृष्ण उपस्थित होता. शिवाय भारद्वाज आदी करून विद्यासंपन्न ब्राह्मण होते. तो श्रेष्ठ यज्ञ पूर्ण करण्यासाठी खर्च पण भरपूर केला होता. पण यज्ञाच्या समाप्तीनंतर प्रत्यक्षात फळ कोणते मिळाले तर 1 महिन्यातच जुगारात हरल्यामुळे अत्यंत खडतर असा वनवास नशिबी आला. द्रौपदीची विटंबना भर सभेत झाली. वनवन भटकंती करावी लागली. मग त्या यज्ञाचे फळ कुठे गेले? उलट त्या पुण्यवंतांना विराटाच्या पदरी दास्य करावे लागले आणि श्रेष्ठ अशा द्रौपदीचा कीचकाने हात पकडून खेचला. मग ब्राह्मणांनी दिलेले आशीर्वाद त्या प्रसंगात कुठे गेले बरे? वासुदेवाच्या ठिकाणी असलेल्या भक्तीचा काय उपयोग झाला? त्या द्रौपदीला कशाचाही उपयोग न होता कीचकाने वेणीला धरून खेचली. तिचे रक्षण कुणीच केले नाही. केशव आणि युधिष्ठिर हे यज्ञामध्ये असताना त्या धर्मकृत्याचे फळ असे विपरीत मिळण्याचे काय कारण? जर विधिलिखित तसेच होते असे म्हटले तर यज्ञाधिकांचे महत्त्व सांगणारे वेद व श्रुती या निसंशय निरर्थक ठरतील. जर भवितव्य टाळणारच नसेल तर त्या मोठमोठ्या फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवचनांवर कोण विश्वास ठेवील? जर सर्व पुण्यकृत्ये आणि उपाय हे निष्फळ होणार असतील तर मग शास्त्रे व ग्रंथ यांना कुणी प्रमाण मानणारच नाही. सर्व धार्मिक कृत्ये थोतांडे ठरतील. स्वर्गप्राप्तीकरता केले जाणारे जप हे निरर्थक क्रिया ठरेल आणि वर्णाश्रम धर्माला काही महत्त्व देण्याचे कारणच उरणार नाही. भवितव्य हे अटळ मानले तर हाच निष्कर्ष निघतो. यावरून कर्म करूनही यशप्राप्ती झाली नाही तर त्या कर्मामध्ये कोणती तरी उणीव राहील व म्हणून पदरी अपयश आले असा तर्क जाणत्याने करावा. म्हणूनच धर्मवेत्यांनी कर्माचे अनेक प्रकार सांगितले आहेत. त्यातही कर्ता, मंत्र आणि साधने यातील फरकानुसार भेद आहेतच. त्याची उदाहरणे सांगतो. पूर्वी इंद्राने एकदा यज्ञ केला होता. त्यात प्रमुख आचार्यपद विश्वरूप याला दिले. पण प्रत्यक्ष यज्ञाच्या वेळी विश्वरूपाने आपल्या आईकडील ते बांधव दैत्य त्यांचे हित व्हावे या हेतूने इंद्राची फसवणूक करून कार्य विपरीत केले. अर्थात दानवांचे देवांकडून कल्याण हो अशा आशयाचे मंत्र म्हणून हवन केले. पुढे परिणाम असा झाला की दैत्य अत्यंत सामर्थ्यवान झाले. इंद्राच्या लक्षात जेव्हा विश्वरूपाचे कपट आले तेव्हा त्याने रागाने वज्र घेऊन त्याचा क्षणार्धात शिरच्छेद केला. आता या ठिकाणी आचार्यांच्या मनातला हेतू विपरीत असल्यामुळे इंद्राच्या यज्ञात उणीव निर्माण झाली. जर तसे नसते तर फळ निश्चितपणे इच्छेनुसारच प्राप्त झाले असते. नाहीतर पांचाळराज द्रुपदाने सूडबुद्धीने यज्ञ केला होता व द्रोणाचार्याचा नाश करणारा मुलगा व्हावा हा संकल्प त्यात होता. तेव्हा यज्ञकुंडामधून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी ही 2 संताने त्याच्या संकल्पानुसार मिळाली. आणखी एक उदाहरण दशरथाचे आहे. आपल्याला पुत्र व्हावा
यासाठी त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून 4 पुत्र जन्माला आले. तेव्हा सुयोग्य प्रकारचे कार्य केले तर ते सिद्धीला गेलेच पाहिजे. पण जर त्यात काही उणीव राहून गेली तर मात्र मग विपरीत फलप्राप्ती होणार. पांडवांच्या यज्ञात जरासे वैगुण्य राहून गेले, पण त्याचे फळ किती विपरीत मिळाले आणि ते जुगारात हारले. धर्मराज हा श्रेष्ठ असा सत्याचरणी होता. द्रौपदी श्रेष्ठ पतिव्रता होती. इतर भाऊसुद्धा धर्माचरणी होते. पण द्रव्यशुद्धी नसल्यामुळे यज्ञकर्मात उणीव निर्माण झाली आणि गर्वाने तो यज्ञ केल्यामुळे दोष राहून गेला. इतर राजांकडून जबरदस्तीने त्या यज्ञासाठी द्रव्य संपादन केले होते. सात्विक यज्ञ हा फार दुर्लभ आहे. तो केवळ असे महामुनीच करू शकतात की जे वनवासी व जितेंद्रिय वैखानस आहेत. रोज वनातले कंदमुळे, फळे असे सात्विक अन्न न्यायमार्गाने मिळवून खातात. असे सुसंस्कृत तपस्वी त्यात भाग घेतात. त्यात पुरोडाश हेच फक्त हवनीय द्रव्य असते. पशुवध अजिबात नसतो. अतूट अशी श्रद्धा असते आणि या सर्वांच्या जोडीला शुभमंत्र असतात. असा यज्ञ सात्विक म्हणावा. राजस यज्ञ जो असतो, ज्यामध्ये पैसा भरपूर लागतो, त्यासाठी मोठा मंडप, यज्ञस्तंभ असतो. अशा प्रकारच्या यज्ञाची आवड क्षत्रिय व वैश्य यांना असते. तामसी यज्ञ राक्षसांचा असतो. त्याचे फळ म्हणून क्रोध व मद वाढतो. महात्म्यांनी हेव्यालाच तामसी यज्ञ म्हटले आहे. आणि आणखी एक यज्ञ आहे, त्याचे नाव आहे मानसी यज्ञ. ज्यांना मुक्तीशिवाय कोणती अपेक्षा नाही त्यांच्यासाठी तो आहे. इतर यज्ञांमध्ये जर काही कमीपणा राहिला तर तो द्रव्य, काल, क्रिया, ब्राह्मण यांच्या साह्याने सुद्धा पूर्ण होत नाही. पण मानसी यज्ञ मात्र पूर्ण असतो. या मानसी यज्ञाकरता सर्वप्रथम गुणांचा त्याग करून मनाची शुद्धी करावी लागते. मन शुद्ध झाले की देह शुद्ध होतो. इंद्रियांना आवर घातला व मन शुद्ध झाले की मग तो पुरुष यज्ञासाठी योग्य होतो. मग मनानेच कल्पना करून एक फार भव्य असा मंडप करावा. त्याला अनेक खांब असावे. यज्ञीय वृक्षांची कल्पना करावी. मग कल्पनेनेच तिथे एक उत्तम असे हवनकुंड करावे. त्यात मनानेच अग्नीची स्थापना करावी. अशा प्रकारे ब्राह्मण होता, अध्वर्यू, प्रस्तोता, उद्गाता, प्रतिहर्ता निवडावे व त्याचे पूजन करावे. पंचप्राणरूप अग्निवेदीमध्ये स्थापित करावेत. त्यात प्राण हा ग्राहपत्य अग्नी, अपान हा आहवनीय अग्नी आणि व्यान दक्षिणाग्नी, समान हा अवसस्थ्य व उदान सभ्य अग्नी मानावा. हे 5ही अग्नी परमश्रेष्ठ आहेत. हवनीय द्रव्याची मनानेच कल्पना करावी. वरील सर्व गोष्टी मनानेच कल्पायच्या आहेत. त्यात मन हाच होता व मन हाच यजमान असेल. यज्ञाचे अधिदैवत असेल निर्गुण सनातन ब्रह्म. निर्दोष असे फळ देणारी शक्ती असेल निर्गुण शिवा. जिच्या आधाराने सर्व ब्रह्मांड स्थिर आहे अशी ती ब्रह्मविद्या. तिच्याच प्रित्यर्थ प्राणाग्नीमध्ये हवनद्रव्य अर्पण करावीत. मग चित्त व प्राण स्थिर करावेत आणि कुंडलिनीद्वारे सुषुम्ना नाडीमधून त्यांना शाश्वत ब्रह्मात होमावे. या प्रकारे प्राणांचा लय झाला की मग मनाने संकल्प आणि विकल्प नष्ट होतात. त्यावेळी स्वतःला विश्वस्वरूप जाणून भगवतीचे ध्यान करावे व तेव्हा तिचा साक्षात्कार होतो. तिचे दर्शन होताक्षणीच साधक स्वतः ब्रह्मज्ञानी होतो. हे नृपाळा, तेव्हा सर्व माया जळून जाते आणि आयुष्य असेपर्यंत फक्त प्रारब्ध शिल्लक राहते. त्यावेळी तो जीवनमुक्त होतो आणि देहपातानंतर खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भगवती जगदंबेच्या ध्यानामुळे तो कृतकृत्य होतो. म्हणून गुरुच्या उपदेशानुसार भुवनेश्वरी देवीचे ध्यान करीत जावे. अशा प्रकारचा हा यज्ञ मोक्ष देणारा आहे. इतर सर्व यज्ञ मात्र फलभोग संपले की पुनरावृत्ती देतात. ज्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी विधिवत अग्निष्टोम या नावाचा यज्ञ करावा.
असे वेदवेत्यांचे सांगणे आहे. पण जेव्हा पुण्य संपते तेव्हा मात्र जन्म घ्यावाच लागतो. यास्तव मानसयज्ञ हा अक्षय फळ देणारा आहे, त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. पण विजयाची इच्छा असणाऱ्या राजांसाठी हा यज्ञ उपयोगी नाही. राजा, या अगोदर तू जो यज्ञ केलास तो यज्ञ तामसी होता, कारण त्यात तू सर्पाचे हवन केले होते. दुष्टात्म्या तक्षकाच्या वैरासाठी तू कोट्यावधी सर्पांना अग्नीत जाळून टाकलेस. तर आता तू विधीनुसार देवी यज्ञ कर. हा यज्ञ सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी विष्णूने केला होता तसा तू सुद्धा कर. मी तुला त्याचा विधी सांगेन. विधी जाणणारे वेदांचे ज्ञाते बरेच आहेत. त्यांना देवी बीज मंत्राचे ज्ञानही आहे. तू यजमान हो व ते याजक पद स्वीकारतील. या यज्ञाचे सर्व फळ पित्याला अर्पण कर, म्हणजे दुर्गती प्राप्त झालेल्या पित्याचा तुझ्या हातून उद्धार होईल. ब्राह्मणाच्या अपमानाचे पाप मोठे दुर्घट आहे व नरक देणारे आहे. त्यामुळेच तुझा पिता शापित आहे. सर्पदंशाने मृत्यू पावल्यामुळे अपघाती मरण शिवाय भूमीऐवजी अधांतरी मरण या 2 गोष्टी तर आहेतच, परंतु त्याचा युद्धभूमीवर अथवा आजारपणामुळे मृत्यू झालेला नाही. या सर्वांमध्ये उद्धारासाठी उपयोगी अशी एकही बाब नाही. जो प्राणी जिथे कुठे असेल तिथे मरणाची वेळ येऊन ठेपली तर काही करणे शक्य नसेल अशी परिस्थिती असेल, तर मग मन शांत करून त्याने असा विचार करावा की या दुःखदायक पंचभूतात्मक देहात माझे असे काही एक नाही. हा आज जरी गळून पडला तरी मी सदैव आहेच. तत्वे नाशिवंत आहेत. मी अविनाशीच आहे. मग काळजी ती कोणती? मी सनातन मुक्त ब्रह्म आहे, संसारी नव्हे. देह हा कर्माशी बांधला गेला आहे, त्यात माझा यत्किंचित संबंध नाही. सर्व बरे वाईट भोग देहाने भोगले. मी आज या घोर व भीतीदायक अशा संसारापासून मुक्त झालो. असा विचार जर केला तर अशुद्ध अवस्थेत तो मेला तरी सुद्धा मुक्त होतो. ही परमगती योग्यांनाही दुष्प्राप्य आहे. तुझ्या पित्याला ब्राह्मणाचा शाप समजला तरी तो देह ममता सोडू शकला नाही. उलट आणखी जगायला मिळावे म्हणून त्याने मांत्रिक बोलावले. संरक्षणाचा कडेकोट असा बंदोबस्त केला, पण स्नानदान देवीस्मरण मात्र केले नाही आणि दैवाला अटळ जाणून भूमीवर झोपला नाही. मोहातच गुंतून पडला. परिणामी सर्पदंशाने महालातच मरण पावला. दुर्दैवाने तपस्व्याच्या अपमानाचे पाप तर हातून घडले. या कारणांमुळे अवश्य नरक प्राप्त होते. तेव्हा राजा, आता पित्याचा उद्धार तूच कर. सूत म्हणाला. व्यासांचे भाषण ऐकून राजा जन्मेजय अतिशय खिन्न झाला. त्याच्या नेत्रातून टपटप आसवे ओघळू लागली. तशा दुःखी मनस्थितीत तो उद्गारला की जर माझ्या वडिलांचा उद्धार मी करू शकणार नसेन तर माझ्या जगण्याचा धिक्कार असो. आता जेणेकरून माझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती होईल तीच गोष्ट करणे हेच माझे आद्य कर्तव्य आहे. अध्याय 13. विष्णूने केलेला देवी यज्ञ आणि त्याला देवीने दिलेले वरदान. राजा जन्मेजयाने विचारले, गुरुदेव, जगताचा कारण व सर्वदा विजयवंत अशा त्या विष्णूने पूर्वी तो यज्ञ कशा प्रकारे केला होता? त्याला सहाय्य करणारे कोण कोण होते? ऋत्विज कोण होते? हे सर्व आपण मला सविस्तर सांगा, म्हणजे मग मी सुद्धा शास्त्रानुसार यज्ञ करीन. परंतु त्याआधी विष्णूने जो जगदंबेसाठी यज्ञ केला होता त्याचे वर्णन करून सांगा. त्यावर व्यास म्हणाले, भगवान विष्णूने ज्या प्रकारे तो यज्ञ केला त्याचे सविस्तर वर्णन ऐक. जेव्हा देवीने तिघांना 3 शक्ती देऊन निरोप दिला तेव्हा ते तिघेही पुन्हा पुरुष झाले आणि विमानात बसून पुनश्च महासागराजवळ आले. हा कथाभाग तुला मी सांगितलाच आहे. आता पुढे ऐक. त्यांनी परत आल्यावर
प्रथम पृथ्वी निर्माण केली व आपली निवासस्थाने बनविली. जेव्हा देवीने दृढ अशी आधारशक्ती दिली तेव्हा ती पृथ्वी स्थिर झाली. ती मधुकैटभांच्या चरबीमुळे घट्ट झाली. त्यामुळेच तिला मेदिनी असे म्हणतात. सर्व चराचरांना धारण करते म्हणून धरा आणि प्रचंड विस्तार असल्यामुळे पृथ्वी अशी नावे दिली गेली. आकाराने मोठी आहे म्हणून मही म्हणतात. तिला शेषाच्या मस्तकाचा आधार दिला आहे. तसेच डळमळू नये म्हणून मोठमोठे पर्वत उत्पन्न केले. ज्याप्रमाणे लाकडाला मजबूतीसाठी लोखंडी खिळे ठोकतात त्याप्रमाणे त्या पर्वतांचा उपयोग होतो. त्या सर्वात श्रेष्ठ आणि रमणीय असा मेरू पर्वत आहे. त्याची शिखरे रत्नखचित आहेत. ब्रह्मदेवाच्या पुत्रांची नावे आहेत मरीच, नारद, अत्री, पुलह, पुलस्त्य, क्रतू, दक्ष आणि वसिष्ठ. मरीचीला कश्यप नावाचा मुलगा झाला. तसेच दक्षाला 13 मुली झाल्या. मग त्या सर्व जणींचा कश्यपाशी विवाह झाला. त्या उभयंतांपासून नंतर अनेक देव व दैत्य जन्माला आले. मग ही काश्यपी सृष्टी पुढे विस्तारत गेली. पुढे तीमध्ये मनुष्य, जनावरे, सर्प अशा प्रकारे निरनिराळे जीव निर्माण झाले. ब्रह्मदेवाच्या अर्ध्या शरीरापासून स्वयंभू हा मनू आणि डाव्या अर्धांगापासून शतरूपा स्त्री उत्पन्न झाली. त्यांना 2 मुलगे झाले व त्यांची नावे प्रियव्रत आणि उत्तानपाद ठेवली. याशिवाय 3 देखण्या मुलीही झाल्या. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर मेरूच्या शिखरावर ब्रह्मदेवाने स्वतःसाठी एक स्थान बनवले. तसेच विष्णूने वैकुंठ वसविला व तिथे राहू लागला. ते स्थान सर्वात उंच जागी आहे. शंकराने सुद्धा कैलास बनविला आणि भूतगणांसह तिथे राहिला. नंतर मनूनुसार त्रिविष्टप नामक स्वर्ग उभारला आणि तो इंद्राला दिला. तो फार वैभवशाली आहे. समुद्र मंथनातून पारिजाताचा वृक्ष, 4 दातांचा ऐरावत हत्ती आणि कामना पूर्ण करणारी कामधेनू गाय मिळाली. तसेच उच्चैश्रवा हा घोडा, रंभा आदी करून अनेक अप्सरा या सर्व गोष्टी इंद्राने घेतल्या. वैद्यराज, धन्वंतरी व चंद्र हे सुद्धा त्याच वेळी समुद्र मंथनातून प्रकटले. त्यांचे स्थान देवांमध्ये आहे. हे राजा, अशा तऱ्हेची ही सृष्टी 3 प्रकारची आहे. देव, मानव, पशु हे भेद कल्पित आहे. जीव 4 प्रकारांनी जन्माला येतात. ते असे अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर आपापल्या कार्यांमध्ये मग्न झाले. एकेवेळी भगवान श्रीहरी वैकुंठात असताना त्याला एकाएकी पूर्वी पाहिलेल्या सुधासागरातील मणिद्वीपाची आठवण झाली. तिथेच त्याला महामायेने मंत्र दिलेला होता. तिथल्या प्रभावाने तो श्रीरूप झाला होता. मग त्यावेळी त्याला अंबिके प्रीत्यर्थ यज्ञ करावा अशी इच्छा झाली. नंतर त्याने असे केले की शंकर, ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, कुबेर, अग्नी, यम, वसिष्ठ, कश्यप, दक्ष, वामदेव, बृहस्पती अशा सर्वांना बोलाविले. तेव्हा त्या सर्वांनी मिळून एकत्रपणे एका अतिभव्य अशा यज्ञाची तयारी केली. सात्विक व ऐश्वर्य संपन्न असे साहित्य जमवले. त्वष्ट्याने अतिविशाल असा मंडप उभा केला. 27 महाज्ञानी ऋषींना नियुक्त केले. यज्ञपीठ व हवनकुंड बनवले. ब्राह्मणांनी सबीज देवी मंत्राच्या जपाला आरंभ केला. होमामध्ये आहुत्या पडू लागल्या. अशा वेळी आकाशवाणी झाली व मधुर शब्दांनी विष्णूला ती देवी बोलली, अरे विष्णू, तू सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेस. तू देवांना मान्य व पूज्य होशील. ब्रह्मा, इंद्र वगैरे तुझी पूजा करतील. सर्व मानव तुला आपला प्रभू मानतील व तूही त्यांना वर देशील. सर्व देवांच्या कामना पूर्ण करणारा सर्वांचा स्वामी होशील. सर्व यज्ञांमध्ये तूच भोक्ता होशील. तसेच
याज्ञिक तुलाच पूजतील. तुझेच अर्चन सर्व प्राणी करतील व तूच सर्वांचा वरदाता होशील. दानवांनी पिडलेले देव तुझ्याच आश्रयाला येतील आणि हे पुरुषोत्तमा तूच त्यांना अभयदान देशील. सर्व प्रकारच्या पौराणिक व वैदिक यज्ञामध्ये तुझीच पूजा केली जाईल आणि तुझीच कीर्ती गातील. जेव्हा कधी पृथ्वीवर धर्म मंदावेल तेव्हा अंशावतार घेऊन धर्माचे रक्षण तुलाच करावे लागेल. पृथ्वीवर तुझे पुष्कळ अवतार होतील. ते अवतार महात्म्यांना मान्य होतील. माधवा, सर्व योनीतले तुझे अवतार असल्यामुळे तू सगळीकडे प्रसिद्धी पावशील. त्या अवतार कार्यात शक्ती तुझ्या सहवर्तमान असेल. ती शक्ती माझीच असेल व कार्यसिद्धी करील. ती वाराही, नारसिंही अशा नावांनी असेल. ती आकर्षक स्वरूपाची व शस्त्रास्त्रांनी सज्ज असेल. तिच्या मदतीने व माझ्या वराने तू देवांची कार्यसिद्धीच नेशील. परंतु गर्वाने कधीही त्या शक्तींचा उपमर्द मात्र करू नकोस. हो, उलट मनापासून त्यांची पूजा करून त्यांना मान देत जा. भरतखंडामध्ये त्याच शक्ती कामना पूर्ण करणाऱ्या आहेत. त्यांच्या मूर्ती बनवून जर पूजा केली तर मानवांच्या इच्छा पुऱ्या करतील. त्यांच्यामुळे तुला मोठी कीर्ती मिळेल. पृथ्वीवर आणि 7 द्वीपांमध्ये तू विख्यात होशील. पृथ्वीवरील सर्व मानव तुझी व त्या शक्तींची पूजा करतील. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी ते नेहमीच निरनिराळ्या उपचारांनी भावयुक्त पूजा करतील आणि त्यांचीसुद्धा त्या पूजेमुळे भूमंडळावर व स्वर्गात वृद्धी होईल. व्यास म्हणाले, असा वर देऊन ती वाणी समाप्त झाली. विश्वात्मा भगवंतालाही त्या वरामुळे फार आनंद झाला. विष्णूने ब्रह्मदेवाचे पुत्र आणि मुनींचा सत्कार करून निरोप दिला. सर्व देव आपापल्या स्थानांकडे निघून गेले. सर्व मुनी आश्चर्यचकित होऊन परस्परांशी बोलत आपापल्या पवित्र स्थानी आश्रमात गेले. ती सुमधुर आकाशवाणी समक्ष ऐकली असल्यामुळे सर्वांच्या मनात भगवतीच्या ठिकाणी प्रीती निर्माण झाली आणि ब्राह्मण व ऋषीवर्ग नित्यपूजन करू लागले. त्या मूळ प्रकृतीची आराधना निश्चितपणाने सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे. अध्याय 14. देवीचे महात्म्य ऐकण्याची राजाची विनंती. व्यास सुदर्शनाची कथा सांगू लागतात. जन्मेजय म्हणाला, गुरुदेव, तुम्ही सांगितलेला व विष्णूने केलेला देवी यज्ञ मी ऐकला. आता मला अंबिकेचे महात्म्य सविस्तर ऐकवा. ते चरित्र ऐकल्यावर मी यज्ञ करीन आणि तुमच्या कृपेने पावन होईल. तेव्हा व्यासांनी सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, मी तुला देवीचे उत्तम असे लीलाचरित्र आणि एक जुनी गोष्ट सांगतो, ती ऐक. पूर्वी कोणे एकेकाळी कोसल देशात ध्रुवसंधी नावाचा राजा होता. सूर्यवंशातील पुष्प नावाच्या राजाचा तो पुत्र होता. तो राजा धार्मिक, सत्यवचनी, 4 वर्णांच्या हिताविषयी तत्पर असून अयोध्येचे राज्य फार कौशल्याने करत होता. त्याच्या राज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसेच इतर वर्णाचे लोक आपापले व्यवसायधंदे सुखाने करीत असत. चोर, चहाडखोर, लबाड, ढोंगी, कृतघ्न आणि मूर्खांना तिथे थारा नव्हता. त्या राजाला 2 बायका होत्या. त्या फार सुंदर होत्याच, पण अतिशय चतुर पण होत्या. राजा त्यांच्या सहवासात आनंदाने विहार करीत असे. एका चांगल्या शुभमुहूर्तावर त्याची ज्येष्ठ पत्नी मनोरमा हिला एक मुलगा झाला. तो सर्व राजलक्षणांनी युक्त होता. त्यानंतर 1 महिन्याच्या अवधीत त्याची कनिष्ठ पत्नी लीलावती हिने सुद्धा एका पुत्रास जन्म दिला. राजाने दोघांचे जातकर्मासहित सर्व संस्कार केले आणि त्यांची नावे अनुक्रमे सुदर्शन व शत्रुजित अशी ठेवली. पुढे योग्य समयी त्यांचे व्रतबंध केले. ते दोन्ही मुलगे छोटे बालक स्वभावाप्रमाणे खेळत असत व त्यामुळे राजासहित सर्व परिवाराचे मनोरंजन होत असे. सुदर्शन हा ज्येष्ठ पुत्र
शांत स्वभावाचा व धीरगंभीर आणि मितभाषी होता. तर शत्रुजित हा बोलण्यात मोठा चतुर होता, त्यामुळे त्याच्या बोलण्याने सर्व लोक आकर्षित होत असत. तो राजासह सर्वांचा जास्त आवडता झाला होता. मंदभाग्यवान सुदर्शनाविषयी मात्र तेवढे प्रेम कुणाला नव्हते. अशा प्रकारे काळ चालला होता. पुढे एकदा असे झाले की ध्रुवसंधी शिकारीसाठी म्हणून अरण्यात गेला. हरणे, ससे, डुक्कर, रेडे, गवे यांची शिकार करीत फिरत असताना एका झाडीतून एक रागावलेला सिंह बाहेर आला. समोरच राजा दिसल्याबरोबर त्याने ढगांच्या गडगडासारखी गर्जना केली व शेपटी आपटली. भली थोरली आयाळ पिंजारून त्याने उंच उडी मारून राजाच्या अंगावर झेप घेतली. राजाने मोठ्या चपळाईने तलवार सरसावली व डाव्या हातातील ढाल पुढे करून त्याच्यावर वार केला. सैनिकांनी सुद्धा सिंहावर बाण मारण्यास आरंभ केला. त्या समयी त्या ठिकाणी फारच मोठा समरप्रसंग उभा राहिला. भला मोठा हाहाकार माजला. सिंहाने राजाच्या तलवारीचे घाव आणि शिपायांचे बाण यांना न जुमानता आपल्या तीक्ष्ण नखांनी राजाला फाडून काढला. त्या प्रसंगी राजा खाली कोसळला व मरण पावला. तेव्हा सैनिकांनी त्वेषाने हल्ला चढवून सिंहालाही मारून टाकले. मग त्यापैकी काही जणांनी राजधानीत जाऊन ती वार्ता सांगितली. मग सर्व मंत्री प्रतिष्ठित नागरिकांसमवेत अरण्यामध्ये गेले. यथाविधी राजाचा दहा संस्कार केला. वसिष्ठांनी सर्व उत्तरक्रिया आपल्या देखरेखीखाली करून घेतल्या. पुढे ज्येष्ठ पुत्र सुदर्शन याला राज्याभिषेक करावा अशा हेतूने हालचाली सुरू झाल्या. राजपुत्र सुदर्शन हा शांत स्वभावाचा आणि विचारी असून सर्व राजलक्षण संपन्न आहे आणि ज्येष्ठ पुत्र असल्या कारणाने राज्यावर बसण्यासाठी तोच योग्य आहे असा सर्व मंत्र्यांनी विचार केला. वसिष्ठांचे हे मत त्या विचारात अनुकूल असेच पडले. त्या प्रसंगी उज्जयिनीचा राजा व लीलावतीचा पिता युधाजित हा आपल्या जावयाच्या मृत्यू झाल्यामुळे तिथे आलेला होता. आपल्या नातवाचे कल्याण व्हावे या हेतूने तो आला होता. तसाच मनोरमेचा पिता कलिंग देशाधिपती वीरसेनही उपस्थित होता. ते दोघेही आपापल्या सैन्यासह त्या स्पर्धेत हिरिरीने सामील झाले होते. वीरसेनाचे म्हणणे होते की जो वडीलपुत्र असेल तोच राजसिंहासनावर बसावयास अधिकारी आहे, धाकटा नव्हे, आणि शास्त्रानुसार तेच योग्य आहे. युधाजित म्हणाला की जरी असे असले तरी सुदर्शनापेक्षा गादीवर बसायला शत्रुजितच योग्य आहे. अशा तऱ्हेने त्या उभय लोभी राजांचा वादविवाद सुरू झाला. युधाजिताने मंत्र्यांवर आरोप ठेवला की ते सगळे स्वार्थी आहेत आणि सुदर्शनाला निमित्तासाठी पुढे करून राज्य व धन भोगण्याचा त्यांचा हेतू आहे. तेव्हा ही गोष्ट ओळखून सुदर्शनाऐवजी शत्रुजितच राजा झाला पाहिजे. मी असताना तुमच्या मनासारखे होऊ देणार नाही. वीरसेनाने उत्तर केले की गुणवान आणि ज्येष्ठ पुत्राऐवजी धाकट्याला कोण राज्यावर बसवतो तेच मी पाहतो. मी जीवात जीव असेपर्यंत ही गोष्ट होऊ देणार नाही. त्यासाठी युद्ध करायला पण मी तयार आहे. माझ्या तलवारीने पृथ्वीसुद्धा चूर्ण करून टाकेल. तिथे तुझा पाडतो किती. तेव्हा वीरसेनाने पुन्हा युधाजितला समजावले की दोन्ही राजपुत्र सारखेच गुणसंपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही. तरी पुन्हा दोघांमध्ये वाद चालू झाला. त्यामुळे ऋषी व प्रजाजन हतबल होऊन पाहत राहिले. राजाचे मंडलिक सामंतसुद्धा तिथे आलेले होते. त्यांच्यापैकी काही जणांनी एकाची तर काहींनी दुसऱ्याची बाजू घेऊन आगीत तेल ओतण्यास सुरुवात केली. शृंगेरपूर येथील काही भिल्ल व कोळीसुद्धा राजाचा मृत्यू झाल्याचे समजल्यावरून जमल्यास काही लुटालूट करावी ह्या हेतूने राजधानीत दाखल झाले होते. काही चोरसुद्धा तिथे उपस्थित होते. एकंदरीत प्रसंग मोठा बाका आणि अराजक माजेल असाच होता. तशातच वीरसेन व युधाजित यांनी लढाईची तयारी सुरू केली. अध्याय 15. वीरसेनाचा युद्धात मृत्यू.
मनोरमा व सुदर्शन पळून जाऊन भारद्वाजांचा आश्रय घेतात. व्यास म्हणाले, युद्धासाठी त्या दोन्ही राजांनी तयारी सुरू केली. त्या उभयंतांमध्ये युद्धाची तयारी सुरू झाली होती व मोठी सैन्य सज्ज झाली होती. अजानुभाऊ युधाजित धनुष्यबाण घेऊन तयार झाला व सैन्याला एकत्र करू लागला. इंद्राप्रमाणे तेजस्वी वीरसेन नातवाच्या कल्याणासाठी वीरवृत्तीनुसार निर्भयपणे तयार झाला. जशी वीज कडाडून पर्वतावर कोसळते तसे त्याचे तीक्ष्ण बाण युधाजितावर धडाधड कोसळू लागले. युधाजित सुद्धा काही कमी नव्हता. त्याने सुद्धा जशास तसे प्रत्युत्तर बाणांनी देण्यास सुरुवात केली. हत्तीस्वार, रथी, घोडेस्वार एकमेकांना भिडले व एकच गदारोळ सुरू झाला. देव, दानव, ऋषी, प्रजाजन ते घोर असे युद्ध पाहू लागले. आकाशात पक्षी घिरट्या घालू लागले. कावळे, गिधाडे व घारी असे मांसभक्षी पक्षी त्यात होते. अद्भुत असे रक्ताचे पाठ वाहू लागले. त्यात हत्ती, घोडे, सैनिक वाहत जात होते. जशी वैतरणी नदी पाहिल्यावर पापी जीवांना भीती वाटते तशीच भीती ते रक्ताचे पाठ पाहणाऱ्यांना वाटत होती. त्या प्रवाहातून योद्ध्यांची तुटलेली मुंडकी वाहत होती. जणू काही यमुनेच्या प्रवाहात काठावर खेळणाऱ्या मुलांनी टाकलेले भोपळेच होते. एखाद्या मरून पडलेल्या वीराच्या देहावरचे मांसाचे लचके तोडण्याकरता गिधाडे फिरत होती आणि असे वाटत होते जणू त्या देहातील जीव पुन्हा त्या सुंदर देहात शिरण्यासाठी उत्सुक आहे. कुणी एखादा युद्धात मेल्यानंतर पुन्हा अप्सरेला सांगत होता, हे सुंदरी बघ, माझा मनोहर देह बाणांनी छिन्न भिन्न झाला आहे, मी व मातीत पडला आहे. तर दुसरा कोणी शत्रूकडून मारला गेल्यानंतर अंतराळात गेला व देवांगनेबरोबर विमानात बसला. परंतु त्याच्यामागे त्याची पत्नी सती गेल्यामुळे तिलाही दिव्य देह मिळाला आणि तिने येऊन त्याचा कब्जा घेतला. काही वीर जे युद्धात मृत्यू पावल्यामुळे वीरगतीला गेले त्यांच्यात एखाद्या अप्सरेवरून तिथे भांडणे सुरू झाली. तर कुणी वीर मिळालेली देवांगना आपल्यापेक्षा जास्त गुणी असेल अशा आशंकेने आपली स्तुती करत तिला वश करण्यामध्ये गुंतलेले होते. जमिनीवरून उडालेल्या धुळीमुळे सूर्य झाकला गेला. जणू रात्र झाली असा भास झाला व पुन्हा ती धूळ रक्तामध्ये मिसळली व लख्ख असा सूर्यप्रकाश पडला. अशा प्रकारचे ते महाभयानक युद्ध चाललेले असताना युधाजिताच्या बाणांनी वीरसेनेचा बळी घेतला. त्याचे शिर तुटून भूमीवर पडले. त्यामुळे त्याच्या सैन्याची दानादान उडाली. दिशा दिसेल तिकडे सैनिक पळत सुटले. ही बातमी राजवाड्यात जाऊन पोचली. ती ऐकल्यावर मनोरमेच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि पित्याच्या शत्रूच्या भीतीने तिला कापरे भरले. तिने विचार केला की राज्यलोभाने युधाजित माझ्या मुलाचा निश्चितपणे घात केल्याशिवाय मुळीच राहणार नाही. शिवाय वडिलांचा आधारही नाहीसा झाला. तर आता मी करू तरी काय, जाऊ तरी कुठे? पतीचा तर आधार तुटला आणि मुलगासुद्धा अजान. विश्वास ठेवावा तर कुणावर? लोभ ही पापाची खाण आहे. लोभाला बळी पडणार नाही असा कोण आहे? त्यामुळे हा पापी व बलवान युधाजित लोभापोटी काही करेल. लोभी माणूस स्वार्थासाठी आई, बाप, भाऊ, गुरु, नातलग यांचाही घात करील यात शंका नाही. लोभामुळेच माणूस जे खाऊ नये ते खातो, करू नये ते करतो. त्यामुळे लालचीने बेचैन होऊन धर्माचाही त्याग करतो. तर आता या गावात मला साह्य करील असा कोणी दिसत नाही की ज्याच्या भरवशावर मी निर्भय होऊन पुत्राचे संगोपन करू शकेन. युधाजिताने माझ्या पुत्राला मारून टाकले तर मी काय करणार? या ठिकाणी कुणीच माझा रक्षण करता नाही. त्यामुळे सुदर्शनाची दया तिला यावी अशी आशा करणे निरर्थक आहे. युधाजित कोणत्याही क्षणी इथे येईल आणि मग इथून निघून जाण्याची गोष्ट नकोच.
तो मला व सुदर्शनाला कैदेतच टाकेल. पूर्वी मी ऐकले आहे की इंद्राने दितीच्या गर्भाचे सुद्धा 49 तुकडे केले होते. सूक्ष्म रूप धारण करून तो तिच्या गर्भाशयामध्ये शिरला व वज्राने तुकडे केले. तेच स्वर्गात मरुत नावाचे देव झाले आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा एका राजाच्या पत्नीला तिच्या सवतीने गरोदरपणात विष पाजले होते, पण एका ऋषीच्या कृपेने विषयुक्त बालक जन्माला आले. त्यामुळे पुढे तो मुलगा सगर या नावाने प्रसिद्ध झाला. राजा दशरथाची बायको जी कैकेयी, तिनेही सवतीच्या मत्सरापोटी ज्येष्ठ मुलगा रामचंद्र याची अरण्यात रवानगी केली आणि त्यामुळे राजा दशरथ मात्र मरण पावला. जे आमचे मंत्री माझ्या मुलाला राज्य देण्याच्या बाबतीत आग्रही होते, तेच आता युधाजित जिंकल्यामुळे पराधीन झालेले आहेत. बरे, माझा भाऊसुद्धा एवढा शूर नाही की मला कैदेतून मुक्त करू शकेल. दैवाने माझ्यासमोर मोठा कठीण प्रसंग आणला आहे. असो तरीसुद्धा काहीतरी प्रयत्न हा केलाच पाहिजे. यश मिळणे ही गोष्ट देवाधीन आहे. तेव्हा मुलाच्या रक्षणासाठी लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे, असा विचार निश्चित केला आणि तिने चतुर व विश्वासू अशा विदल नावाच्या मंत्र्याला बोलावून घेतले. एकांतामध्ये ती त्याला म्हणाली, माझे वडील युद्धात मरण पावले व हा पुत्र अजून अज्ञान आहे. तसेच युधाजित राजा तर बलाढ्य आहे. अशा परिस्थितीत संरक्षणासाठी मी काय करावे ते मला सांगा. विदल म्हणाला, आता इथून पुढे तुम्ही इथे राहणे ही गोष्ट सुरक्षितपणाची नाही. आपण गावाबाहेर अरण्यात जाऊ व पुढे वाराणसीला जाऊ. तिथे माझा मामा सुबाहू हा मोठा बलवान आहे व तो आपले रक्षण करेल. आता तुम्ही असे करा की युधाजित राजाची भेट घ्यायची आहे असा बहाणा करून नगरातून बाहेर निघा. तेव्हा ती मनोरमा तात्काळ लीलावतीपाशी गेली आणि पित्याला भेटण्यासाठी जाते असे तिला सांगून एका दासीसहित विदलाबरोबर रथात बसून नगराबाहेर पडली. युद्धभूमीवर जाऊन तिने वडिलांचा अंत्यसंस्कार केला. 2 दिवसांनी ती तेथून निघाली आणि गंगाकिनारी येऊन दाखल झाली. तिथे सुद्धा भिल्लांनी तिच्याकडील दागिने, पैसे असा सर्व ऐवज व रथही लुटून नेला. आता ती दासीसह चालतच रडत रडत निघाली आणि गंगा पार करण्यासाठी एका छोट्या नौकेत बसली. गंगेच्या पलीकडील तीरावर उतरून ती चित्रकूट पर्वतापाशी जाऊन पोहोचली. तिथे ती महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमात गेली व तिने सुटकेचा निश्वास टाकला. मुनींनी तिला नाव, पतीचे नाव, येण्याचे कारण या सर्व गोष्टी विचारल्या. ते म्हणाले, तू मनुष्य आहेस की कुणी देवी आहेस? तू राज्यापासून भ्रष्ट झाली असावीस असे वाटते, तरी सत्यकथन कर. ती काहीच न बोलता रडत होती, परंतु तिने आज्ञा केल्यामुळे विदल म्हणाला, ही ध्रुवसंधी राजाची धर्मपत्नी आहे. हिचे नाव आहे मनोरमा. हिचा महापराक्रमी पती सिंहाकडून मारला गेला व हा त्याचाच मुलगा आहे. याचे नाव सुदर्शन. हिचे वडील नातवाच्या कल्याणाच्या इच्छेने झालेल्या युद्धात धारातीर्थी पडले आणि युधाजिताच्या भयाने ही पळून इथवर आलेली आहे. आता ती तुम्हाला शरण आलेली असल्यामुळे तुम्ही तिचे रक्षण करा. दुःखिताचे रक्षण करणे महापुण्यकारक आहे हे खरेच, पण भयभीत अशा दीनाचे रक्षण केल्याने त्याहीपेक्षा मोठे फळ मिळते. विदल्लाचे निवेदन संपले तेव्हा ऋषी म्हणाले, हे कल्याणी, तू इथे निर्भय होऊन राहा व पुत्राचे पालन कर. तू या आश्रमात शत्रूची भीती मनात अजिबात बाळगू नको. आपल्या या सुलक्षणी पुत्राला वाढव. हा पुढे राजाच होणार आहे. इथे दुःख करण्याचे काहीच कारण नाही. असे आश्वासन मुनींकडून मिळाल्यामुळे मनोरमा निश्चिंत झाली व दासी आणि विदल यांसह वर्तमानात ती तिथेच मुलाचे पालन करीत राहिली.